शेळीपालन करताना मित्रांनो फक्त तुमच्याकडे एक भलं मोठं शेड असून किंवा फक्त एक 100-150 किंवा 50 शेळ्या असून चालत नाही, तर त्याच्यासाठी तुमच्याकडे व्यवस्थित राहणे असलं पाहिजे आणि ते शेडच्या साईडला असलं पाहिजे. त्याशिवाय तुमच्याकडे एक व्यवस्थित ड्रीप असली पाहिजे, पाण्याची एक सिस्टीम असली पाहिजे आणि एक सफिशियंट चारा, त्याच्यासाठी कोणता चारा केला पाहिजे याचं नियोजन असलं पाहिजे. तरच एकंदरीत हा सर्व काही गाडा चालू शकतो आणि तुम्हाला त्याच्यातून प्रॉफिट मिळू शकतो. फक्त रील्स बघून किंवा शेळ्या आणि त्यांचे लहान पिल्लं होऊन एका ठिकाणी त्यांचं म्हणजे तुम्हाला प्रॉफिट मिळू शकणार नाही, कारण याच्यामध्ये इतरही बाकीचे जे काही खर्च आहेत ते दिसून येत नाहीत. ते खर्च म्हणजे हेच की तुमच्याकडे पाणी नियोजन कसं आहे, तुम्ही चारा वगैरे कुठून आणताय, शेळ्यांना सकाळी मका वगैरे कसं टाकताय, किंवा काही शेळ्या आजारी पडतात, लहान पिल्लं छोटे मोठे होतात, सर्दी होते किंवा मृत पावतात, किंवा ज्यावेळेस अशी थंडी वगैरे असते त्यावेळेस तुम्ही हे कसं करता. तर त्या सर्वासाठी मित्रांनो तुम्हाला एक व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. त्याच रिलेटेड आपण सर्व व्हिडिओ या चॅनलवरती टाकत असतो, त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. जर कोणाला काही चांगलं वाटत असेल, व्हिडिओ सपोर्ट करायचा असेल, तर तुम्ही सबस्क्रिप्शन घ्या. आणि मित्रांनो, आपल्या बंदिस्त शेळीपालन शेडमधील हे जो काही लॉट तिथे दिसत आहेत, हे फक्त 4 ते 5 महिन्याचेच किंवा काही 6 महिन्याचे पिल्लं आहेत किंवा पाठर बोकडं आहेत, आणि आपण हा विकण्यासाठी माल काढतो. तसेच आपल्या साईडला शेड आहे. तसेच तिकडे काही ठिकाणी आता सध्या शेळ्यांचा येण्याचा सीझन सुरू आहे, तर लहान पिल्लांना जन्म देण्याचा सीझन सुरू आहे. तर तुम्हाला ठिकठिकाणी सर्वत्र शेडमध्ये लहान पिल्ले दिसतील. तर सध्या आम्ही एका लॉटला म्हणजे एकाच वेळेस ते शेळ्या येतील अशा प्रकारे म्हणजे ब्रीडिंग केलं जातं, आणि आपण ब्रीडिंगसाठी ते बिटल बोकडे वगैरे यूज करतो. तर अशा प्रकारे आपलं शेड दिसत आहे. तर तुमचे काही डाऊट्स कमेंट्स वगैरे असतील तर हे करा, आपल्याला कमेंटमध्ये विचारा. तसेच चॅनलला सपोर्ट करण्यासाठी स्टार्स सेंड करा, जेणेकरून आपण आणखी याच्यावर चांगले व्हिडिओ बनवूया. मित्रांनो, आपल्या शेडमध्ये आपण एक केलेला आहे कोंबड्यांसाठी कप्पा. अगोदर हे सर्व काही कोंबड्या आहेत, गावरान कोंबड्या होत्या, आणि आपण एकदम मोकळा कप्पा केला होता. परंतु इकडे मुंगसांचा खूपच हे झालेला आहे, म्हणजे सुळसुळाट, आणि ते मुंगसांनी 2-3 मोठमोठे कोंबडे पळवून नेले. त्याच्यामुळे आम्ही परत येथे अशी भली मोठी जाळी मारली. तर आता काही ठिकाणी घुशी लागलेल्या आहेत आणि घुशी खालून त्याला पोखरायला सुरू केले. मग आम्ही केलं कॉन्क्रीट. तर मित्रांनो, जे कोंबड्या त्यांचं वजन आहे 2.5 ते 3 किलो. हे प्युअर देशी कोंबड्या आहेत आणि आपण याला 700 रुपये किलोने विकत आहोत. तर मित्रांनो, याचा फायदा काय होतो की इकडे खूप डिमांड आहे म्हणजे देशी कोंबड्यांना वगैरे. तर आम्हाला त्याच्यातून जे काय पैसा वगैरे येतो त्याच्यातून या कोंबड्यांचा वगैरे खर्च निघतोच. तसेच या कोंबड्या दिवसाला 14-15 अंडे घालतात, ते आपण दुकानामध्ये विकतात, त्याच्यातून पैसे येतात. आणि जे काय राहिले कोंबड्याचे आहेत त्याच्यामधूनही आपण म्हणजे जो काय इतर शेळ्यांसाठी खर्च लागतो, त्यांचं लसीकरण, औषधे किंवा जे काही दुसरं पेंड वगैरे मका, तर त्याच्यातून आपण हा कॉस्ट कमी करायचा ट्राय करतो. म्हणजे जेवढं काय येईल ते खर्च अशा इतर गोष्टीतून काढायचा आणि राहिलेलं प्रॉफिट आपल्यापाशी ठेवायचं. जर तुम्ही हे असं केलं तर नक्कीच तुम्हाला. एका बांधवाचा क्वेश्चन होता की जे काही शेळ आहेत किंवा लहान पिल्लं आहेत त्यांना खूपदा सर्दी होते आणि ते आजारी पडतात, तर त्याच्यासाठी काय नियोजन करायला पाहिजे. तर मित्र, सर्वात पहिल्यांदा जर तुमच्या शेडमध्ये खूप थंडी वगैरे असेल किंवा थंडीचा सीझन सुरू असेल, तर तुम्हाला शेडने अशा प्रकारे पिवळा कागद किंवा ताडपत्री काय तर लावावं लागेल. तर आम्ही संध्याकाळ जसे होईल तसे सर्व काही खाली सोडतो, ज्याच्यामुळे शेडमध्ये उब राहते. तसे तुमच्या शेडमध्ये ओला वगैरे असेल किंवा खूप काही जीवजंतू होत असतील तर तुम्हाला अशा प्रकारे चुना टाकावा लागेल, जो आम्ही पांढऱ्या कलरचा टाकलेला आहे. तसेच ही जी काही शेळ्यांची लहान पिल्लं आहेत मित्र, तर त्यांना राईट टायमिंगला दूध वगैरे देणं, योग्य पुरवठा करणं आणि तसेच त्यांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. जर त्यांना खूप थंड हवा वगैरे लागली किंवा शेडमध्ये जर तुम्ही खूप पाणी वगैरे सांडलं तर डेफिनेटली ते लगेच त्यांना सर्दी वगैरे होते आणि ते परत अजिबात कंट्रोल होत नाही. तसेच तुम्ही महिन्यातून 1-2दा लसीकरण वगैरे केलं पाहिजे. तर आम्ही तिथे सरकारी डॉक्टर वगैरे ठेवलेलं आहे आणि आम्ही मंथमधून एकदा लसीकरण वगैरे करतो. तर अशा प्रकारे सध्या ही जे काय आमचं शेळ्यांचा सीझन सुरू आहे, लहान पिल्लांचा लॉट, तर एकदम तंदुरुस्त राहत आहे. आणि मित्रांनो, आपल्या शेतामधील मका करून झालेली आहे आणि जे काय मका करून झाले तर त्याचा हा सुका पाला किंवा
जो पाला आहे तो इथं टाकला जातो, तर हाच पाला आपण शेळ्यांना वगैरे टाकतो किंवा म्हशीला वगैरे, आणि ते म्हैस वगैरे एकदम ह्याने खातात, म्हणजे याच्यापासून नाश काय होत नाही. तसेच जे काही बुरकांड आहे ते चूल पेटवण्यासाठी वगैरे यूज केला जातो. आणि जी काही मका आहे ते आपण घरी वाळवण्यासाठी टाकलेली आहे, तर तेच मका आपण शेळ्यांना, लहान पिल्लांना खाण्यासाठी देतो. आणि जे काही शिल्लक राहिलेले मकवान होते हिरवं वगैरे किंवा मका काढल्यानंतर, तर त्याचा आपण मुरघास वगैरे केलेला आहे. तर एकंदरीतच सर्व काही जे काही शेतातून येते त्याचा आपण एक वैरणीसाठी यूज करतो. तर शेळीपालन करण्यासाठी म्हणजे तुमच्याकडे थोडेसे खर्च असतात, आणि त्याच्यासाठी तुम्हाला शेतातल्या शेतात जर तुम्ही ते वापरून यूज केला तर म्हणजे तुम्हाला जास्त काही खर्च करावा लागणार नाही, आणि एक व्यवस्थित प्लॅन केला तर तुम्हाला त्याच्यातून एक बेनिफिट येऊ शकतो. तर साईडनंच हे आपलं शेळीपालन शेड असं दिसत आहे, ते पूर्णपणे साईडनी झाडं आहेत, आणि आपण एक हिरवं कापड मारलं जेणेकरून बाहेरचं कुत्रे, कोल्हे किंवा इतरांपासून त्यांचं संरक्षण व्हावं आणि एक व्यवस्थित स्पेस तिथे मेंटेन करता यावं. मित्रांनो, ज्यावेळी शेतकरी हा शेती करतो आणि त्यांच्याकडे सफिशियंट स्पेस वगैरे असतो, तर आम्ही, आणि जरी स्पेस कमी असला तरी आम्ही बघा एवढ्या छोट्याशा जागेमध्ये हा देशी लसूण लावलेला आहे. जो काही तुम्हाला मार्केटमध्ये मिळतो तो साधारणतः आहे बीड लसूण असतो, परंतु हा देशी लसूण आलेला आहे. आणि हे म्हणजे जे काही सर्व काही तेला मिठाचं असेल किंवा इतर जे काही माळ वगैरे असेल ते हे आपण इकडे शेडच्या कडेने लावले किंवा एक स्पेसिफिक वाफे वगैरे केले, आणि तिथेच कांदे, टोमॅटो, भेंडी किंवा कारल्याचे वेल वगैरे असतील ते सर्व काही आपण इथेच केलेलं आहे, जेणेकरून आम्हाला बाजारातून माळव्यानाची गरजच लागत नाही. आणि जरी तसं काय झालं तर इकडे शेजारच्या मध्ये पण त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे हे भाजीपाला लावलेला असतो, तर इथेच देवाणघेवाण होते. तर गावाकडे राहायचं, आणि ज्यावेळेस तुमचं एक कम्युनिकेशन असतं, जे गावाकडे सर्वजण बोलतात, आणून देतात, शेअरिंग करतात, ते सिटीमध्ये अजिबात बघायला मिळत नाही. तिथे पुढच्या फ्लॅटमधला किंवा दुसऱ्या सोसायटीतलं तुम्हाला चक्क दुसरं कोणी ओळखीचंही नसते. तर गावाकडे हे निसर्गरम्य वातावरणात राहायचं आणि इथला एन्जॉय करायचं, हेल्दी लाईफला जगायचा, आणि विदाऊट एनी शुगर, BP जर मार्ग असेल तर. बऱ्याच बांधवांना आपल्या शेड साईजचं विचारायचं आहे. तर मित्र, आपले हे जे शेड आहे ते बाहेरून असं दिसत आहे. तर याची जी लांबी आहे ती जवळपास 120 फूट आहे, आणि शेडची जी काही रुंदी आहे ती 90 फूट आहे. आणि आपल्या शेडच्या जर शेळ्यांची कॅपॅसिटी बघितली तरी ते जवळपास 300 शेळ्या आरामशीर बसू शकतात. त्यासोबतच गाई, म्हशी किंवा इतरांसाठी आपण सुरक्षा केली. तसेच जो काही सुका चारा असेल, केलेली कुट्टे असेल किंवा मुरघासाच्या बॅग असतील ते आपण या शेडमध्ये ठेवतो. तसेच शेडला साईडून म्हणजे ऊन, वारा, थंडीपासून संरक्षण व्हावं म्हणून आपण पिवळे कागद लावलेले आहेत. तसेच शेडच्या कडेने झाडे वगैरे लावलेले आहेत. तर हे एकंदरीतच बंदिस्त, पण बंदिस्त शेळीपालनमध्ये पण आपण शेळ्यांसाठी सफिशियंट स्पेस जागा दिले. तर हे अशामुळे आपल्या शेळीपालनमध्ये जो काही रिझल्ट येत आहे, लहान पिल्लं मोठं होत आहेत किंवा 5-6 महिन्यात विकायला येत आहेत, किंवा जे काही शेळ्यांना पिल्लं द्यायची संख्या जास्त वाढत आहे, ते सर्व काही एक सक्सेसफुल होत आहे. आणि जे काही शेळी इल्यानंतर जे काही पिल्लांना ही जन्म देतात त्याच्यामध्ये मृत पिल्लांची संख्या कमी होते. तर तुम्हाला एकंदरीतच त्यांच्यासाठी एक व्यवस्थित निवारा देणं गरजेचं आहे, मग बाकी सर्व गोष्टी आपोआप होतील. शेळ्यांसाठी मित्रांनो आपण ही केलेले आहे मका. तर शेतामध्ये जे काही मका होतं त्याचा आपण मुरघास केलेला आहे, आणि राहिलेल्याचा ही आपण मका केलोय. तर ही जे मका आहे ते आपण शेळ्यांसाठी किंवा जे काही शेळ्यांचे पिल्लं आहेत त्यांना रोज सकाळी टाकली जाते. तर हे मका टाकल्यामुळे फायदा काय होतं की हे बंदिस्त शेळी पालन असल्यामुळे जे काही त्यांना रोज फक्त इतर चाऱ्यातून जो काही पुरवठा होत नाही तो मक्यामधून होतो. आणि हे आपण घरच्या घरी शेतामध्ये हे सर्व काही केलेलं आहे, त्यामुळे याचा एक चांगला रिझल्ट मिळतो. तर तुमच्याकडेही तसं काय असेल तर तुम्ही तसं यूज करू शकता. मित्रांनो, हे आपली साईडहून दिसत आहे बंदिस्त शेळीपालन शेड, आणि या शेडची कॅपॅसिटी आहे 300+ शेळ्या. तर आपण साईजनुसार किंवा सीझननुसार शेळ्यांची संख्या कमी जास्त करतो. आणि त्याच समोर जर हा बघितला तर हा आहे शेळ्यांचं म्हणजे उकळ, किंवा जिथे रोज शेळ्यांचं शेणखत किंवा जे काही लेंड्या, कॅरेट वगैरे आहे ते आणून टाकले जातात. आणि हा खूप मोठा खाली खणलेला आहे. तर याचं रिझल्ट काय होतं मित्रांनो की ज्यावेळेस आम्ही हा शेतामध्ये खत वगैरे टाकतो तर याचा खूप चांगला रिझल्ट येतो. आणि एक सेंद्रिय खत किंवा विदाऊट रासायनिक खतातून म्हणजे बाहेरून विकत आणता ह्याचं रिझल्ट खूप चांगले येतात. तर तुम्ही अशा प्रकारे नियोजन करा. तसंच आमचं याच्यावर बायोगॅसही करायचा तसा प्लॅन आहे, जेणेकरून टाकाऊपासून टिकाऊचं सर्व काही करता येईल. तसे साईडला आपले शेड आहे, आणि ह्याचं जे काय आहे तुम्ही हे करता उकडं वगैरे तर त्याचं शेडपासून डिस्टन्स जवळ पाहिजे, जेणेकरून वाहतूक वगैरे सोपी होईल, कारण हे रोज रोज तुम्हाला करायचं आहे. मित्रांनो, तुम्ही जर शेती करत असाल आणि तुमच्या शेतीवर जर अशी एक भली मोठी ताल असेल की जिथे म्हणजे तुम्हाला काही करता येत नाही, तर त्या तालीवरती तुम्ही अशा प्रकारे चांगली झाडं लावा. ही आहेत आम्ही लावलेली नारळाची झाडं, आंब्याची झाडं, जांभळीची झाडं. तसेच आमचे हे साईडला जे दिसत आहे शेळीपालन शेड आहे त्याच्याही साईडला आम्ही तुतीची झाडं वगैरे किंवा शिवरी लावलेली आहे. तर मित्र, हे नर्सरीतून आणलेले आहेत. आणि आंब्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय होतं मित्रांनो की याला वर्षातून 2 आंबे येतात. कलमे आंबे खूप गोड आहेत खायला आणि रसाळ आहेत. तसेच जर तुमच्याकडे एक्स्ट्रा झाडे झालेले असतील तर तुम्ही सीझननुसार तुम्ही मार्केटलाही आंबे वगैरे विकू शकता, आणि बरेचसे लोक घेतात कारण याची क्वालिटी आणि क्वांटिटी जी आहे ती खूप भारी आहे. तसेच नारळाचं जर हे असेल तर तुम्ही घरी यूज करू शकता, देवासाठी यूज करू शकता, किंवा एक्स्ट्रा क्वांटिटी झाली असेल तर गावात दुकानातही देऊ शकता.
तर अशा प्रकारे शेतीमधून जर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जर व्यवस्थित जागेचा यूज केला तर तुम्हाला खूप चांगलं म्हणजे एक प्रोत्साहन मिळेल, पैसा मिळेल आणि एक आनंदाची शेती असे वाटेल. आणि त्यासोबतच तुम्ही विदाऊट जास्त कॉस्ट चांगले हेल्दी फळे फ्रूट्स पण खाऊ शकाल. चना पावडर झाले 40 रुपये किलो. 400 ग्रामचा पावडर 20 रुपये मग. तुला नुसतं निघते ते फॉरेन बुकते. हा? तू रडली नाही. तू रडू दे घेऊन मित्रांनो, आपल्या बंदिस्त शेळीपालन शेअरमधील हे जो काही लॉट इथे दिसत आहेत हे फक्त 4 ते 5 महिन्याचेच किंवा काही 6 महिन्याचे पिल्लं आहेत किंवा पाठरं बोकडं आहेत आणि आपण हा विकण्यासाठी माल काढतो. तसेच आपल्या साईडला शेड आहे. तसेच तिकडे काही ठिकाणी आता सध्या शेळ्यांचा येण्याचा सीझन सुरू आहे, तर लहान पिल्लांना जन्म देण्याचा सीझन सुरू आहे. तर तुम्हाला ठिकठिकाणी सर्वत्र शेडमध्ये लहान पिल्ले दिसतील. तर सध्या आम्ही एका लॉटला म्हणजे एकाच वेळेस ते शेळ्या येतील अशा प्रकारे म्हणजे ब्रीडिंग केलं जातं आणि आपण ब्रीडिंगसाठी ते बिटल बोकडं वगैरे यूज करतो. तर अशा प्रकारे आपलं शेड दिसत आहे. तर तुमचे काही डाऊट्स कमेंट्स वगैरे असतील तर हे करा, आपल्याला कमेंटमध्ये विचारा. तसेच चॅनलला सपोर्ट करण्यासाठी स्टार्स सेंड करा, जेणेकरून आपण आणखी याच्यावर चांगले व्हिडिओ बनवूया.